आणि आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा. बघूयात आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणकोणत्या घडामोडी घडतात. सुरुवातीला बातमी आहे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या संदर्भातली, कारण त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले. आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयानं युक्रेनच्या युद्ध अपराधांसंदर्भात रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या विरोधात हे अटक वॉरंट काल जारी केलं. न्यायालयानं युक्रेनमध्ये होणाऱ्या युद्ध आणि इतर अपराधांसाठी व्लादिमीर पुतीन जबाबदार त्यांनी धरले आणि त्यामुळे रशियानं या संदर्भातल्या आरोपांचं खंडन केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयानं राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या विरोधात जारी केलेलं अटक वॉरंट अवैध आणि अमान्य असल्याचं मॉस्कोकडून म्हणण्यात आलंय. हे पाऊल मॉस्कोनं ताबडतोब फेटाळून लावलं आणि युक्रेननं एक मोठं यश असं म्हणत त्याचं स्वागत केलंय. दरम्यान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर आरोप लावण्याचा आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचा निर्णय हा न्यायसंगत आहे असा विश्वास अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी व्यक्त केलेला आहे. पुतीन यांनी युद्ध गुन्हे केल्याचं स्पष्टपणे दिसत असल्याचं बायडन म्हणाले. व्हाईट हाऊसमधून त्यांच्या डेलावेअरच्या घरी निघाले असता त्यांनी काल पत्रकारांशी संवाद साधला. रशियाच्या समारा भागातील न्यायालयानं रशियन सैन्याला बदनाम केल्याबद्दल स्थानिक खासदाराला नुकताच दंड ठोठावलाय. रशियन कम्युनिस्ट पक्षाचे समारा प्रादेशिक ब्युरोचे डेप्युटी मिखाईल अब्दाकिकिन यांनी फेब्रुवारीच्या अखेरीस सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि यात पुतीन यांचा संसदेतला संदेश त्यांनी कानात नूडल्स घालून पाहत असल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. न्यायालयानं त्यांना आता सुमारे $2000 समतुल्य म्हणजे 1.5 लाख रुबल इतका दंड भरण्याचे आदेश दिलेत. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आता 20 मार्चपासून रशियाच्या दौऱ्यावर जाणार असल्याचं कळतंय. चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी तिसऱ्यांदा विराजमान झाल्यानंतर जिनपिंग यांचा हा पहिलाच परदेश दौरा असणार आहे. 20 ते 22 मार्च दरम्यान ते रशियाला भेट देणार असल्याचं रशियाकडूनही आता सांगण्यात आलंय. त्यांच्या या भेटीदरम्यान रशिया आणि चीन सर्वसमावेशक भागीदारी संबंध आणि धोरणात्मक सहकार्य विषयांवर चर्चा केली जाईल असंही क्रेमलिनकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलेलं आहे. इतरही बातम्या बघूयात. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांच्या सरकारनं पेन्शन सुधारणा लादल्यानंतर हजारो आंदोलक प्लेस डी कॉन्कॉर्ड या त्या मुख्य चौकात जमले होते. यात कामगार संघटनांचे सदस्य, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांचाही समावेश होता. सरकारच्या वादग्रस्त या कृतीवर यावेळी टीका करण्यात आली. खासदारांच्या भूमिकेवरही आंदोलकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. पोंट डी अल्मा या पुलाखाली धातूचे स्लॅब ठेवून काही काळ ही वाहतूक रोखण्यात आली होती, पण फ्रान्सच्या पोलिसांनी ते बाजूला करून त्यांच्यावर कारवाई केली. अर्थमंत्री जेरेमी हंट यांनी पुढची बातमी आहे सेनेगलमधली. इथल्या तरुणांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा असलेले विरोधी पक्षनेते उस्माने सोनको यांच्यावर न्यायालयीन कारवाई सध्या केली जाते आणि त्यांच्यावर खटला देखील सुरू आहे. पण या खटल्यापूर्वी गुरुवारी सेनेगलची राजधानी डकारमध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये असा संघर्ष झाला. सेनेगलच्या पर्यटन मंत्र्यांनी कथित बदनामी आणि सार्वजनिक अपमान केल्याबद्दल हा खटला सुरू आहे. नागरी मानहानीचा खटला पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांना न्यायालयात घेऊन जाणाऱ्या वाहनांचा यावेळी पाठलाग करण्यात आला. यावेळी शेकडो सोनको समर्थकांवर अश्रुधुराचा मारा करावा लागला. अधिकाऱ्यांनी सेनेगालचे विरोधी पक्षनेते उस्मानो सोनको यांना त्यांच्या वाहनातून जबरदस्तीनं काढून बाहेर काढलं आणि त्यांना न्यायालयात हजर करावं लागलं. 28 फेब्रुवारीला ग्रीसमध्ये झालेल्या ट्रेनच्या धडकेत 57 जणांचा मृत्यू झाला होता आणि अनेक जखमींवर अजूनही उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेचा निषेध करण्यासाठी रेल्वे कामगार संघटनांनी अथेन्समध्ये मोर्चा काढला. ग्रीसचं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं शहर थेस्लालोनिकी आणि राजधानी अथेन्समध्ये सर्वात मोठी निदर्शनं सध्या केली जात आहेत. हा गुन्हा कधीही विसरला जाणार नाही असा नारा आंदोलकांनी दिला. रेल्वे सेवा 22 मार्चला पुन्हा सुरू होतील आणि 11 एप्रिलपर्यंत हळूहळू ती पूर्ववत केली जाईल असं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं. ट्रॅकच्या विभागांचं सुरक्षा आणि अनिवार्य वेग कमी करण्याच्या नियमांवर लक्ष ठेवण्यासाठी अतिरिक्त कर्मचारीही तिथे तैनात केले जात आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या रेल्वे दुर्घटनेमुळे दळणवळणावर इथे परिणाम झाला आणि ग्रीसमधले कर्मचारी संपामुळे उड्डाणही ठप्प झाली. अनेक प्रकारच्या सेवा मोठ्या प्रमाणात इथे विस्कळीत झाल्यात. अथेन्ससह ग्रीसमधल्या विविध शहरांमध्ये आंदोलनं सुरू आहेत. या संपामुळे बंदरातील ग्रीक बेटांवर फेऱ्या देखील थांबल्यात. सार्वजनिक रुग्णालय आपत्कालीन कर्मचाऱ्यांसह फक्त सुरू ठेवण्यात आल्यात. याचा परिणाम सार्वजनिक वाहतूक सेवेवरही जाणवतोय. वाहतूक व्यवस्था ठप्प होते. सरकारी शाळांमधले वर्गही त्यामुळे रद्द करावे लागलेत.
जगभरातल्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत, पण राज्यातली आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आली आहे. नाशिकहून ती बातमी आपण बघणार आहोत. गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचं लोकार्पण कार्यक्रम सध्या सुरू आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या कार्यक्रमात सध्या उपस्थित आहेत. आपण ही थेट दृश्य बघतोय. सिन्नरमधल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती आहे. नांदुरी शिंगोटे या गावात गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण आज केलं जात आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर नितीन गडकरी देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यामुळे आताच्या क्षणातली एक महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची या कार्यक्रमाला उपस्थिती. भाजपचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आता इथे पार पडतोय. पंकजा मुंडे देखील आपण या दृश्यांमध्ये पाहतो आहोत. राज्यातला महत्त्वाचा कार्यक्रम, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री नितीन गडकरी यांची देखील या कार्यक्रमात उपस्थिती. या लोकार्पण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर छगन भुजबळ, त्याचबरोबर बाळासाहेब थोरात हे देखील या मंचावर उपस्थित आपण बघतोय. या कार्यक्रमाविषयी आणखीन माहिती जाणून घेणार आहोत. लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. लक्ष्मण, या कार्यक्रमाचं काय आणखीन माहिती सांगता येईल, कारण राज्यातले दिग्गज नेते या कार्यक्रमाला उपस्थित दिसत आहेत? नाशिकच्या नांदूर शिंगोटे या गावामध्ये गोपीनाथ गड अर्थात गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे. देशाचे मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ हे देखील उपस्थित आहे. पंकजा मुंडे देखील उपस्थित आहे. त्याचबरोबर महसूल मंत्री बाळासाहेब विखे पाटील जे आहेत ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहे. प्रीतम मुंडे देखील या कार्यक्रमाला उपस्थित. अशा दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडतोय. उदय सांगळे हे गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक आहे. त्यांनी या पुतळ्याचं उभारला होता आणि त्यांनी उभारलेल्या या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी हे दिग्गज नेते या कार्यक्रमाला उपस्थित आहे. मात्र भाजपचे सगळे ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्री या कार्यक्रमाला असताना या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अर्थात देवेंद्र फडणवीस का नाहीये असा प्रश्न या सगळ्या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या निमित्ताने उपस्थित केला जातो. त्यामुळे या कार्यक्रमाच्या दरम्यान होणाऱ्या भाषणांमध्ये पंकजा मुंडे नेमकं काय बोलता याकडे सगळ्याच राजकीय नेत्यांचं, राजकीय वर्गातील लोकांचं लक्ष आहे. विशेषतः छगन भुजबळ जे ओबीसीचे नेते आहे, गोपीनाथ मुंडेंनंतर ज्यांचं मोठं नेतृत्व ओबीसी मध्ये मानलं जातं, ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहे. आणि एकूणच एक मोठं शक्ती प्रदर्शन पंकजा मुंडेंच्या माध्यमातून या कार्यक्रमाच्या निमित्तानं केलं जात आहे. आणि या कार्यक्रमाला स्वतः नितीन गडकरी उपस्थित आहे, मुख्यमंत्री उपस्थित आहे, दादा भुसे उपस्थित आहे, असे सगळे नेते या कार्यक्रमाला उपस्थित आहे. आणि त्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडतो. काही क्षणापूर्वी गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचं अनावरण झालं आणि त्यानंतर हे सगळे मान्यवर एकाच वाहनातून अर्थात नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंकजा मुंडे आणि छगन भुजबळ हे चार नेते जे आहेत ते एकाच वाहनातून कार्यक्रमाच्या स्थळापर्यंत आलेले आहे. त्यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आलेले ओबीसीचं एक मोठं शक्ती प्रदर्शन या निमित्तानं, या कार्यक्रमाच्या निमित्तानं करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला गेलेला आहे. आणि त्याला विशेष म्हणजे मुख्यमंत्री स्वतः उपस्थित आहेत. त्यामुळे एक वेगळं राजकीय वलय या कार्यक्रमाला आहे. आणि म्हणून आता या कार्यक्रमाच्या दरम्यान होणाऱ्या भाषणांमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यावरती कोण काय भाषण करतं आणि कोण कोणाला कसे राजकीय चिमटे काढतं हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद लक्ष्मण. त्यामुळे या कार्यक्रमाकडे आपलं लक्ष असणारच आहे. आपण बातमी बघत होतो नाशिकमधली. गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण आता इथे पार पडते आणि त्यासाठी हे सगळे राजकारणातले दिग्गज नेते या व्यासपीठावर एकत्र आलेले दिसतात. सिन्नर तालुक्यातल्या नांदुरी शिंगोटे इथे हा कार्यक्रम पार पडतोय. पुन्हा एकदा बघूयात जगाच्या पाठीवर काय घडतंय बघूयात. सुरुवातीची बातमी आपण बघणार आहोत नेत्यानाहू यांच्याबद्दलची, कारण इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांचा निषेध करण्यासाठी आणि त्यांनी आणलेल्या कायद्यातल्या सुधारणांचा प्रस्ताव मांडण्यासाठी गुरुवारी बर्लिनमध्ये देखील शेकडो आंदोलक रस्त्यावर आले होते. इस्रायलमधल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नेत्यानाहू एका दिवसासाठी जर्मनीची राजधानी बर्लिनला त्यांनी भेट दिली होती, पण तिथे देखील त्यांच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. मलावी आणि मोझांबिकला फ्रेडी चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला आणि मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. हजारो लोक इथे विस्थापित झालेत. या नागरिकांसाठी पोप फ्रान्सिस यांनी प्रार्थना केली आहे. युद्धात धार्मिक स्थळांचा आदर करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय. मलावीच्या दक्षिणेकडच्या प्रदेशात आणि देशाचं आर्थिक केंद्र असलेल्या ब्लँटारच्या आत आणि आसपासच्या भागात या चक्रीवादळामुळे किमान 225 जणांचा मृत्यू झाल्याचं इथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी म्हटलंय. शेजारच्या मोझांबिकमध्ये बंदरातल्या क्लेमिना या वादळामुळे 20 जणांचा मृत्यू ओढवला.
पुढची बातमी अमेरिकेतली जॉर्जियामध्ये मसाजचा व्यवसाय करणाऱ्या 8 जणांची 2 वर्षांपूर्वी हत्या करण्यात आली होती. जॉर्जियाचे तपास अधिकारी आणि पीडितांच्या कुटुंबियांनी गुरुवारी त्यांचं स्मरण केलं. रॉबर्ट आरन लॉंग आणि यांनी 4 जणांना गोळ्या घालून ठार केलं होतं. चेरोकी काउंटीमधल्या यंग्स एशियन मसाजमध्ये एका 5व्या व्यक्तीला त्यांनी गंभीर केलं होतं, जखमी केलं होतं आणि यानंतर त्यानं सुमारे 30 मैल अंतरावर अटलांटामध्ये 3 महिलांना ठार केल्याचं हे प्रकरण होतं. पीडितांच्या स्मरणार्थ अटलांटामध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. सर्बिया आणि त्याच्या शेजारी असलेल्या कोसोवो यांच्यातील संबंध सामान्यच म्हणजे पूर्ववत करण्याच्या युरोपियन युनियनच्या नवीन प्रस्तावाचा इथे निषेध केला जातोय. बेलग्रेडमध्ये शुक्रवारी हजारो सर्बियन नागरिक अशा पद्धतीनं रॅलीमध्ये सहभागी झाले होते. नो टू कॅपिट्युलेशन असे लिहिलेले मोठे बॅनर्स त्यांनी हाती घेतले होते. सर्बियाचे झेंडे फडकवत आंदोलक सेंट सावा चर्चपासून मध्य बेलग्रेडपर्यंत सर्बियाच्या अध्यक्षांच्या कार्यालयापर्यंत अशा रीतीनं चालत गेले. आम्ही या योजनांचा विरोध करतोय. या राजवटीमध्ये आम्ही समाधानी नाही आणि कोसोवोशिवाय सर्बिया नाही असं मत या आंदोलकांनी यावेळी व्यक्त केलं. उत्तर कोरियानं आता बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण केलं आणि आता नागरिकांची सुरक्षा धोक्यात आणत किम जोंग उन हे आण्विक महत्वाकांक्षेला महत्त्व देत आहेत, अशी टीका संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस ग्रीनफिल्ड यांनी व्यक्त केली आहे. दक्षिण कोरियासह इतर देशातील मुत्सद्दींसह थॉमस ग्रीनफिल्ड यांनी सार्वजनिक ठिकाणी देशाच्या मानवी हक्कांच्या परिस्थितीवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि या संदर्भात संयुक्त राष्ट्र सदस्यांसाठी सुरक्षा परिषदेत खुली चर्चा घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं. पुढची बातमी अमेरिकेतली डिअरबॉर्न हाईट्समधल्या एका घराला शुक्रवारी आग लागली होती. अग्निशमन दलानं ही आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये आधी संपूर्णपणे हा भाग घराचा नष्ट झालाय. अग्निशमन दलाच्या जवानांनी घरामध्ये संभाव्य स्फोटाचा तपास सुरू केलाय आणि या सगळ्याची तपासणी आता केली जाते. आणि यानंतर एक ब्रेक घेऊन इतर बातम्यांचा पुन्हा भेटूयात. पहा फक्त जगाच्या पाठीवर. ये है शुरुआत तेरी, अब हर जुबां पे होगी बात तेरी. देखिए पहला टाटा विमेंस प्रीमियर लीग स्पोर्ट्स 18 और जियो सिनेमा पर. नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये महालक्ष्मी सरस 2023चं आयोजन करण्यात आलंय. यंदा महोत्सवाला नागरिकांचा अल्प प्रतिसाद पाहायला मिळतोय. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या ईडी कोठडीमध्ये 5 दिवसांची वाढ झालेली आहे. मद्य धोरण कथित घोटाळ्याप्रकरणी सिसोदिया अटकेत आहेत. 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सुकेश चंद्रशेखरला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दिल्लीच्या पटियाला कोर्टात सुनावणी होणार आहे. क्रिकेटर ऋषभ पंतचा दिल्ली हरिद्वार महामार्गावर जिथे अपघात झाला तिथेच पुन्हा एक मोठा अपघात घडलाय. अपघातात सुदैवानं जीवितहानी झालेली नाही, मात्र अपघाताचा हा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे. युक्रेन युद्धात मुलाचं अपहरण केल्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयानं ही कारवाई केली आहे. आफ्रिका खंडातील लिबिया देशातून 2.5 टन युरेनियम गायब झाल्यानं खळबळ उडालेली आहे. अण्वस्त्र बनवण्यासाठी युरेनियमचा वापर झाल्याचा संशय आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांनी दिली आहे. विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसलाय. पावसामुळे शेतातील पिकांचं नुकसान झालंय, तर 19 मार्चपर्यंत पावसाचा इशारा दिल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मुळशी तालुक्यात अवकाळी पावसामुळे पिकांची नासाडी झाली, मात्र पंचनामा करण्यास अधिकारी उपलब्ध नसल्यानं बळीराजा चिंतेत आहे. चांदवड, मनमाड, नांदगावमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झाली. गारपिटीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. नुकसान पाहून शेतकरी रडकुंडीला आलेला आहे. यवतमाळमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली, त्यामुळे काढणीला आलेला गहू, चणा भिजल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. अमरावतीच्या मेळघाटात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यात गहू, हरभरा पीक भुईसपाट झाले आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं बळीराजा संकटात सापडलाय. जळगावात अवकाळी पावसामुळे केळी पिकांचं मोठं नुकसान झालंय. तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील निळवदा गावात गारपीट झाली आहे. गारपिटीमुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं असून तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. धाराशिवमधील शासकीय रुग्णालयातील कर्मचारी संपाचा आजचा 5वा दिवस आहे. संपामुळे रुग्णालयातील 28 शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्यात.
संप मिटेपर्यंत शस्त्रक्रिया होऊ शकणार नाही आणि त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय. संपामुळे मुंबईतील रुग्णसेवा कोलमडलेली आहे, तर सरकारी रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागातील रुग्णसंख्येत घट झाली आहे. धुळ्यातल्या भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती सुरू झाली आहे. संपामुळे कामकाजावर परिणाम होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. उरणमध्ये भारतीय मजदूर संघानं निदर्शनं केली आहे. JNPA हॉस्पिटलचं खासगीकरण रद्द करावं, तसंच कंत्राटी कामगारांना ग्रॅच्युटी आणि आरोग्य विमा मिळण्यासाठी आंदोलन करण्यात आलंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे वाघूर नदीला पूर आला असून अजिंठा लेणी परिसरात जोरदार पाऊस पडल्यानं धबधबे ओसंडून वाहत आहेत. बाजारात मसाल्याच्या मिरच्यांची मागणी वाढलेली आहे. मिरचीचं उत्पादन कमी झाल्यानं दरात वाढ झाली आहे. देशात महाराष्ट्र तेलंगणात कापूस उत्पादनात सर्वाधिक घट झाली आहे. कॉटन असोसिएशननं ही माहिती दिली असून आगामी काळात कापसाचे दर वधारण्याचा अंदाज अभ्यासकांकडून वर्तवला जातोय. बाजारात हरभऱ्याला सरासरी 4,380 रुपये दर मिळतोय. भाव घसरल्यानं हमीदर खरेदी केंद्र वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते. जालना आणि छत्रपती संभाजीनगरमधील द्राक्ष आगारात दर दबावतच आहेत. काही बाजारपेठांमध्ये द्राक्षाच्या दरात 10 ते 15 रुपयांची घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय. तुळजाभवानीची चैत्र यात्रा उत्सवाची जय्यत तयारी सुरू असून यात्रा कालावधीमध्ये मोफत दर्शन पास बंद ठेवून सशुल्क पास सुरू राहणार आहे. मंदिर समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. वैद्यकीय खरेदी प्रक्रियेसाठी कायदा पारित करणारं महाराष्ट्र हे भारतातलं पहिलं राज्य असून यासाठी एक विशेष विभाग तयार करून सर्व वैद्यकीय खरेदी प्रक्रिया सुव्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या विभागासाठी अचूक मार्गदर्शक तत्त्व स्थापित केली असून मुख्यमंत्र्यांच्या देखरेखीखाली खरेदी प्रक्रिया पार पडेल. सिंधुदुर्गात उड्डाणपुलांखालील अनधिकृत स्टॉल हटवण्यास सुरुवात झालेली आहे. याविरोधात स्टॉल धारकांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंची भेट घेत आपली कैफियत मांडली आहे. या संदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचं आश्वासन राणेंनी दिले. 10वी-12वी परीक्षेत गैरप्रकारांचे यंदा सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे. यात अमरावती, नागपूर, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जास्त गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये किडनी रॅकेटच्या चौकशीसाठी समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. अनियमितता आढळणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत केली आहे. धाराशिव नामकरणाचा निर्णय आणि महिलांना एसटी प्रवासात 50% सूट या निर्णयाचं नागरिकांकडून स्वागत करण्यात आलंय. विशेष म्हणजे महिला ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बघणार आहोत आणखीन एक महत्त्वाची बातमी. भारताच्या दृष्टीने महत्त्वाची, कारण कोरोना रुग्णसंख्या वाढते आणि ती किती पटीनं वाढते त्यावर देखील आपलं लक्ष असणार आहे. भारतातली दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या शनिवारी 126 दिवसानंतर 800च्या पार पोहोचली आहे. सध्या देशभरात 5,389 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 843 नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे देशात एकूण कोरोना रुग्णसंख्या 4,46,94,349 पर्यंत पोहोचली. 4 मृत्यूंची 24 तासात नोंद झाल्यानं कोरोना बळींची भारतातली एकूण संख्या 5,30,799 इतकी आहे. पुढची बातमी. अमेरिकेतली वुमेन्स कॅन्सर रिसर्च फंडच्या अनफॉर्गेटेबल इव्हनिंग या कार्यक्रमासाठी शेरॉन स्टोन उपस्थित होत्या. 20 वर्षांहून अधिक काळापासून या निधी उभारणीच्या कार्यक्रमात कर्करोगावर मात केलेल्यांचा सन्मान केला जातो. यावर्षी स्टोन यांच्यासह डॉक्टर स्टेसी जे स्टीफन्सन आणि रिचर्ड जे स्टीफन्सन यांना गौरवण्यात आलं. यावेळी इतर सेलिब्रिटी देखील उपस्थित होते. आणि या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतो आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.